बातमी पुण्यातली आहे. फेसबुकवर महापुरुषांची बदनामी करण्यात आल्यानंतर पुण्यात सलग 3 दिवस समाजकंटकांनी थैमान घातलं. या 3 दिवसांमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या इतर भागात हिंसक घटनांचं सत्र सुरूच होतं. मात्र या 3 दिवसांमध्ये शांततेसाठी आवाहन करण्यासाठी आणि लोकांना धीर देण्यासाठी कोणत्याच पक्षाचा कुठलाच नेता पुढे आला नाही. शनिवार ते सोमवार असे 3 दिवस पुण्यात समाजकंटकांचं अक्षरशः थैमान सुरू होतं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातल्या इतर भागांमध्येही दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको, दुकानं आणि वाहनांवरचे हल्ले यांचं सत्र सुरूच होतं. पोलीस परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. हिंसक घटनांवर कोणाचंही नियंत्रण न राहिल्याने परिस्थिती आणखी चिघळत गेली आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोहसिन शेख या मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली. हडपसरला मोहसिन शेख ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणीही बंदोबस्त होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. मग तरीही मोहसिन शेखची हत्या झालीच कशी असा प्रश्न विचारला जातोय. या मर्डर संदर्भात आतापर्यंत पोलिसांनी योगायोगानं पोलीस तिथे पटकन जागेवरती पोहोचले आणि मारहाण करणाऱ्या काही लोकांच्या मोटरसायकल त्यांनी तिथल्या इथं ताब्यात घेतल्या. Yes, 17 people have been arrested in this particular case. So this case is of murder, so they will be charged with murder. गेल्या 4 दिवसात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला. सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याचा वेगही प्रचंड होता आणि या सगळ्या घडामोडींमध्ये एका निष्पाप तरुणाचा बळी गेलाय. तरुणांचं टोळकं एकाचा भर रस्त्यात खून करतं, त्यामुळे पोलिसांचा धाकही उरलेला नाही हे स्पष्ट होतंय. आणि या सगळ्यावर नियंत्रण कोण ठेवणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.